शिवसेना ठाणे जिल्हा शाखा महिला आघाडी व चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा व विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। त्याचा बक्षीस वितरण समारंभ किरण वेहले प्रस्तुत उधळू रंगस्वरांचे मराठी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर तलाव ठाणे येथील कॉम्रेड गोदूताई पुरळेकर मैदानामध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन शिरपाल सरपोतदार यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला आयोजक नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी, नीलम धवन, स्नेहल सावंत, माजी नगरसेवक मंदार विचारे, नवी मुंबई महिला आघाडी रंजनाताई शिंत्रे, माजी महापौर स्मिता इंदुलकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, ज्योती कोळी यांसह इतर महिला पदाधिकारी येथे सहभागी होत्या। त्याचबरोबर युवा कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, युवा सहसचिव महाराष्ट्र राज्य रोशनी शिंदे, जिल्हा समन्वयक युवा सेना आरती खळे, विधानसभा अधिकारी ओवळा माजीवाडा पूजा भोसले, स्मिता आंग्रे तसेच उद्योजिका जयश्री नेमाने, जयश्री कलेक्शनच्या तसेच इतर शिवसेना पदाधिकारी, युवती व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या। तसेच उधळू रंगस्वरांचे मराठी गाण्याचा कार्यक्रम संपन्न होत असताना मिस सुंदरी, मिसेस सुंदरी, पारंपरिक वेशभूषा व केशभूषा यांच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक येथे देण्यात आले। शिवसेनेच्या रणरागिणींचा आवाज मला असं वाटतं फार खणखणीत असलं पाहिजे, बरोबर की नाही? अजून एकदा होऊन जाऊ द्या। नमस्कार मैत्रिणींनो, धन्यवाद सर्व माझ्या सख्यांचं, खूप सारंच धन्यवाद। कारण एंट्रीपासून ते आल्यापासून अगदी मला असं वाटलं माझ्या कुटुंबाचाच एक सोहळा आहे ताई। हा म्हटलं कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम अजिबात वाटला नाही। आणि ताईंनी मला जेव्हा आमंत्रित केलं तर मला असं वाटलं घरातला एखादा सोहळा असल्यासारखं मला जाणवलं। आणि मला अनेक असं मी इतर पक्षांबद्दल बोलणं जरा हे उचित ठरणार नाही, परंतु हे मी निश्चित सांगेल की हा कार्यक्रम आल्यापासनं मला कौटुंबिक कार्यक्रमात आल्यासारखं फील झालं। अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि आजच नाही, गेली 10 वर्ष सातत्याने विचारे कुटुंबीय हा कार्यक्रम घेत आहेत आणि त्याची वाढती गर्दी आणि प्रतिसाद बघून पुढच्यासुद्धा कार्यक्रमाची म्हणजे अर्थातच जे लोकसभेच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहेत त्याची एक प्रचाराची नांदी झाली असं म्हणायला हरकत नाही। महिलांना ठाणेकर असोत किंवा अगदी कुठच्याही असोत मनापासून शुभेच्छा आहेतच, पण विशेषतः ठाणेकर महिलांचा उत्साह आणि त्यांची राजकीय जाण आणि राजकारणातला त्यांचा रस हा वाखाणण्यासारखा आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ती महोत्सवात योग स्पर्धा संपन्न,
सलग 16 वर्षे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवाचं दिमागदार उद्घाटन रविवारी संपन्न झाले. सोमवारी विविध वयोगटातील महिला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योग स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. बचत गट महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट संदीप लेले, भाजपाचे ओबीसी विभागाचे नेते सचिन केदारे, फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, भटू सावंत, भाजप उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचे यावेळी डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे भटू सावंत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. ती महोत्सव हे यंदा 14वे वर्ष आहे. समर्थ भारत व्यासपीठ आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी, बचत गटाच्या महिलांसाठी एक ग्राहक पेठ इथे उपलब्ध करण्यात आली आहे. त्यांना एक आर्थिक हातभार लागावा म्हणून कमी भाड्यामध्ये आपण त्यांना इथे स्टॉल उपलब्ध करून दिलेत. त्याचसोबत आपण इथे 7 दिवस वेगवेगळे प्रकारचे खेळ, नृत्य, योग स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, पैठणीचा खेळ असे विविध कार्यक्रम 7 दिवस पुढचे आपण इथे ठेवलेले आहेत. तर ठाण्यातल्या सर्व माझ्या ज्या भगिनी आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. राजेश मडवी फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर राजेश मडवी आणि प्रतिभा मडवी यांनी या शिवाजी मैदान ठाणे येथे अत्यंत चांगला उपक्रम आयोजित केला आहे. 8 मार्चला महिला दिन संपन्न झाला आणि महिला दिनाचं औचित्य साधून ती महोत्सव अत्यंत समर्पक असं नाव दिलंय आणि त्याच्या माध्यमातून महिलांच्या उपक्रमांना, विविध प्रकारच्या संकल्पनांना इथे एक त्यांनी एक मंच उभा करून दिलाय. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य अशा ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिला बचत गट व महिला व्यावसायिक यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, त्याचसोबत महिलांमधले असलेले अनेक कलागुण असतात. मग चित्रकला स्पर्धा असेल, योग स्पर्धा असेल, टाकाऊपासून टिकाऊ सारखी स्पर्धा असेल, नृत्य स्पर्धा आहे, पाककला स्पर्धा आहे, अशा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या ती महोत्सवात होतोय. आणि अतिशय सांगायला आनंद वाटतो की ती महोत्सवचं हे जवळपास 14वं वर्ष आहे. गेली 14 वर्ष अखंडपणे ही परंपरा सुरू आहे आणि या परंपरेत सहभागी होण्यासाठी तमाम ठाणेकर नागरिकांनी याच्यात सहभागी व्हावं व सर्व महिलांना त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहित करावं असं आवाहन करतो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अभिनय गट्ट्यावर 100 मायलेकींचा सन्मान, आजाराने अपंगत्व आलेल्या प्रतिभाताईंचा सन्मान. अभिनय गट्ट्यावर जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सलग 5व्या वर्षी किरण नागती यांच्या संकल्पनेतून सन्मान मायलेकींचा हा आई व मुलींच्या नात्यांचा सन्मान करण्यात आला. आई व मुलीच्या नात्याचा सन्मान करणारा सोहळा आयोजित करण्यात आला. नौपाडा व आजूबाजूच्या परिसरातील 100 मायलेकींचा सन्मान येथे करण्यात आला. या कार्यक्रमात लक्ष वेधले ते प्रतिभाताई हिलीम व त्यांच्या डॉक्टर लेकीने आजाराने 2 हात व 2 पाय काढावे लागल्यानंतर 9 महिने अतिदक्षता विभाग उपचार घेऊन
घरी आल्यानंतर प्रतिभाताईंची एक वेगळी इनिंग सुरू झाली. अशा परिस्थितीत सुद्धा पालघर येथील अनेक खेडेगावातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य या शिक्षिका करत आहेत. स्वतःचं दुःख बाजूला सारून प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञानरूपी दिवा लावण्याचं कार्य आजही त्या करत आहेत. अशा या लढवय्या मातेचा व त्यांच्या मुलीचा येथे सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक किरण नागती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या मुलीने आपल्या आईला सर्वांसमोर म्हटलेले आय लव्ह यू प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारं होतं. उपस्थित प्रत्येक मायलेकीला या मायलेकीचा अभिमान वाटत असतानाच आपण स्वतःच्या आयुष्याबद्दलही तक्रार करत असतो की माझ्या वाटेला किती दुःख आहेत, परंतु प्रतिभाताईंचं दुःख व तरीही हसतमुख राहून समाजासाठी आपण काहीतरी करत राहूया ही वृत्ती पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक शिकवण मिळाली. ताई एक भाऊ म्हणून मी माझे सर्व सहकारी सदैव आपल्यासोबत आहोत असा शब्द किरण नागती यांनी त्यांना दिला. विभागातील 100 मायलेकींचा सन्मान करत असताना प्रत्येक आईने व मुलीने जे व्यक्त करायचं राहून गेलं असं एकमेकांबद्दलचे आपलं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता रामतीर्थन यांनी केले. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर नूतन सभागृहाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर या नूतन सभागृहाचं उद्घाटन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार क्षेत्रातील बोरवणकर यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याचं सांगून आमदार केळकर यांनी ठाण्यात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र आणि सभागृह असलेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन एकमेव असून भविष्यात उभारण्यात येत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्यात. सामाजिक, शैक्षणिक, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिवंगत ॲडव्होकेट दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे पश्चिमेकडील लोहाराळी येथील पहलाज कुंज इमारतीतील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर सभागृहाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, उपनिबंधक डॉक्टर अविनाश भागवत, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे तसेच बोरवणकर यांचे पुतणे सुनील बोरवणकर यांच्या ज्येष्ठ सहकारी मंदाकिनी सैतावडेकर इत्यादींसह हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि MCHIच्या वतीने बेस्ट गृहनिर्माण संस्थेबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देऊन ठाणे जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या MCHI गृहप्रदर्शनामध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव देखील करण्यात आला. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम असं सभागृह बांधलं आहे आणि त्याचं कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर असं नामकरण केलं आहे. बोरवणकर हे सहकार क्षेत्रामधले अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं. सहकार क्षेत्रात त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे. मग जिल्हा बँक असेल, कोऑपरेटिव्ह कुठल्याही बँका असतील, हाऊसिंग फेडरेशन हे तर त्यांचं आयुष्याचं मिशन होतं. पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी या शहरामध्ये काम केलं आणि यथोचित अशा प्रकारे त्यांचा नाव हाऊसिंग फेडरेशनने देऊन त्यांचा एक सन्मान पण ठेवला आहे आणि त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचं जे योगदान आहे त्याची कदर केलेली आहे. सोसायट्यांना तर फायदा होणारच आहे. आमचं ट्रेनिंग सेंटर एकच होतं. काही वेळेला एकाच वेळी 2-2, 3-3 क्लास असतात, कारण जागा कमी पडत होती. हा एक भाग आणि म्हणून आपण कॉन्फरन्स रूम तिथे घेतलेला आहे. आमच्या रिडेव्हलपमेंटमध्ये ती जागा मिळालेली आहे आणि बोरवणकरांचं त्याला नाव दिलं आहे, कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर असं नाव दिलं आहे. हे नाव देण्याचं कारण की बोरवणकरांचं ठाणे जिल्ह्यासाठी सहकारातलं असलेलं योगदान, सहकारातल्या प्रत्येक संस्थेमध्ये, मग ती जिल्हा मध्यवर्ती बँक असो, हाऊसिंग फेडरेशन असो, सहकारी संघ असो, हाऊसिंग फायनान्स असो, सहकारी बोर्ड असो, या सगळ्या सहकारी संस्थांमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान होतं. आणि ठाणे जिल्ह्यातलं असं एकमेव व्यक्तिमत्व होतं की सहकारातलं जाणकार किंवा सहकारातला माहितगार किंवा सहकारातलं तज्ज्ञ, नुसतं सहकारच नाही, त्यावर शिक्षण क्षेत्रात होतं. असं त्यांचं वेगवेगळं योगदान आहे आणि विशेष म्हणजे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन स्थापन करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर सभागृहाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने
मी ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे साहेब यांचे सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो. या फेडरेशनची निर्मिती श्री बोरकर यांच्या प्रेरणेनेच झालेली आहे असं राणे साहेब म्हणाले. तर खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा सन्मान हाऊसिंग फेडरेशनने केलेला आहे. हाऊसिंग फेडरेशनचं जे काम आहे, आता मी जिल्हा उपनिबंधक म्हणून काम करतो गेल्या 1 वर्षापासून. मी बघतोय की राणे साहेब आणि त्यांचे सहकारी अत्यंत परिश्रम घेऊन खऱ्या अर्थाने हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान विविध घटकातील नागरिकांकडून मिळत असलेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहता ही यात्रा आता येत्या 16 मार्च रोजी ठाण्यामध्ये येणार आहे. याच संपूर्ण यात्रेची माहिती देण्याकरिता इंडिया आघाडीच्या वतीने आज ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेअंतर्गत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यामध्ये आगमन झाल्यानंतर होणाऱ्या कामकाजाबाबतची जी माहिती होती ती आज इंडिया आघाडीचे प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. सदर पत्रकार परिषदेस खासदार राजन विचारे, त्याचबरोबर काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, त्याचबरोबर केदार दिघे यांचं इतर इंडिया आघाडीचे ठाण्यातील पदाधिकारी येथे उपस्थित होते. तर ही यात्रा नॉन पॉलिटिकल असल्याचं देखील या पत्रकार परिषदेअंतर्गत जाहीर करण्यात आलेलं आहे. तर या संपूर्ण यात्रेची माहिती पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली. म्हणजे आम्ही विनम्रता दाखवतो. पण शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन मिनिमम सपोर्ट प्राइस MSP कुठे आहे? शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जायला नकार दिला, चिरडून टाकलं आंदोलन. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला कुठे आहेत? 10 लाख दाखवा. प्रत्येक महारोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बारामतीमध्ये जो झाला ते मी पूर्ण त्याचा अभ्यास केला. 70% नोकऱ्या या ट्रेनिंग आणि अप्रेंटिस म्हणून होत्या. मी स्वतः अप्रेंटिस होतो. अप्रेंटिस ही नोकरी नसते. तुम्ही कोणाचं जे हाताखाली शिकत असता, कोणीतरी स्मिथ काय टर्नर असं सगळे असे हाताखाली शिकून तो माणूस टर्नर होतो आणि मग नोकरीला लागतो. जिओलॉजीमध्ये बीएससी झाला असेल तर वेगळ्या कंपनीत लागतो. उपरिष्ठ अधिकाऱ्याच्या खाली लॅबोरेटरीमध्ये काम करतो, शिकतो, परत जातो. कर्मचाऱ्यांची आजची ताकद तिची आहे. तिच्या पुढे 1500 लोक आम्ही भरणार. समजतात महाराष्ट्र मोठं समजतात. एवढ्या नोकऱ्या महाराष्ट्रात हे सगळं जे काही चालू आहे ते फक्त फसवीचे उद्योग आहेत. सरकार आपल्याद्वारे काय डेथ सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट हे तहसीलदारांनी तयार केलेलं असतं. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी दादा गट व शिवसेना शिंदे गटाने अभिवादन केले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रवादी दादा गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व शिवसेना शिंदे गटाचे संजय भोईर यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या हस्ते आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी इतर कार्यकर्ते व पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते.